नमस्कार. आज आपण 44 छातीच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. आपण उंची घेतलेली आहे 14, त्यात प्लस 1 इंच वाढवून घेतली आहे 15. शोल्डर घेतलेले आहे 5.5. याची एक आपण रेष आखून घेतली. त्यानंतर गळा खोली घेतली आहे 5.5. त्यानंतर छाती आहे 44, तर 44चा चौथा भाग 11 आपण रेष आखून घेतलेली आहे. त्यानंतर त्यात आणखी 2 इंच मिळवले. 11 प्लस 2 इंच. कंबर आहे 36, म्हणजे 36चा चौथा भाग 9. त्यात आणखी 1 इंच मिळवले 10. त्यात आणखी 2 इंच मिळवले. आता या दोन्ही कंबर आणि छातीच्या दोन्ही रेषा हे पॉईंट एकत्र जोडून घ्यायचे आहेत. शोल्डरचाही हा भाग व्यवस्थित आपण जोडून घ्यायचा आहे. आता आपल्याला आर्म होलचं माप काढायचं आहे. त्यासाठी आतमध्ये अर्धा इंच घ्यायचे आणि ही रेष आखून घेतली आपण. त्यानंतर 1 इंच घेऊन आपण हा आर्मचा आकार दिला आहे. आता इथून तिथपर्यंत मध्य घ्यायचा ह्याचा आणि प्लस त्याच्या मागे 1 इंच मागे घ्यायचं आहे. तर इथून आपण हा आर्महोलचा आतला आर्महोलचा भाग आपण आकार करून घेतलेला आहे. आता पुढच्या आपल्याला 1 इंच माप घेऊन आपण हा अर्धा इंच वाढवून पुढच्या आर्महोलचा भाग आपण काढून घेतला आहे. आता हे आपण कटिंग करून घेऊ. तर ही झाली आपली कटिंग. आता शोल्डरच्या इथे आपण 2 इंच घेऊन त्यानंतर शोल्डरच्या पासून 6.5 इंचावरती आपण मार्क केलं. तिथून आपण 3 इंच घेऊ आणि याची ही रेषा आपण जोडून घेऊ. याची रेषा जोडल्यानंतर इथून 1 इंच घेऊन इथे गोलाकार देऊन गोलाकार घेतला आपण. त्यानंतर शोल्डरपासून आपण 12.5 इंचावरती आपण मार्क केलं आहे. खालून जर बघितलं तर 3.25 इंच आलेले आहेत आपले. खालून आपण माप घेतल्याच्यानंतर 3.25 इंचावरती माप येत आहे. तेवढंच माप 3.25 आपण इथे घेऊ दुसऱ्या बाजूने. आणि आता ही एक सरळ रेषा आपण आखून घेऊ. सरळ रेषा आखून झाल्याच्या नंतर आपल्याला छातीचा 6वा भाग घ्यायचा आहे. छातीचा 6वा भाग घेतल्यानंतर तर इथे आपण छातीचा 6वा भाग घेऊन पॉईंट घेतलेला आहे आणि ते आर्महोलपासून सरळ एक रेषा आखून घेतली. आता इथे आपण अर्धा इंच वाढवून घेऊ आणि ह्यालाही गोलाकार एक आकार देऊ. त्यानंतर शोल्डरपासून 2.5 इंच घेतले आपण आणि गळाखोलीपासून 1 इंच वरती घेतले. आणि आता हा भाग त्याचा आकार आपण एक गोलाकार आकार दिला तर झाला कटोरीचा हा आकार. तर ही झाली आपली कटोरीचा आकार तयार झाला. आता आपल्याला कापडावरती मुंडा आणि कटोरी दोन्ही कापायचे. त्यासाठी आपण ह्याला आता चॉकने डार्क करून घेऊ. हा भाग आपण चॉकने डार्क करून घेतलेला आहे. आणि आतल्या बाजूने मुंडा आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. आतल्या बाजूने अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि हा मुंडा आपण ओपन बाजूवरती कापायचा आहे. अशा प्रकारे आपण कापड ठेवलं आहे. कापडावरती आपण आपलं ठेवून दिल्याच्यानंतर इथे आपण मार्क करून घेऊ.
बाहेरचं जे माप आहे आधी ते आखून घेऊया आपण. तर आतमध्ये आपण जे डार्क करून ठेवलेलं आहे तर ते आपण फक्त इथे उमटवून घ्यायचं आहे. हाचा आकार आतमध्ये आला. तर इथे आर्महोलच्या ज्या आतली बाजू जी आहे तिथून आपण हा गोलाकार आकार देऊन घेतलेला आहे. आणि मुंड्याच्या बाहेरच्या ज्या बाजूचे आहे तिथून आपण एक्स्ट्राचे जे वाढवून घेतलेलं ते घेऊन आता हा मुंडा आपण कट करणार आहोत. पण कट करण्याआधी शोल्डरपासून अर्धा इंच खाली घ्यायचे, अर्धा पण पाऊण इंच फक्त. आणि आता हा मुंडा आपण कापून घेऊ. अशा रीतीने अर्धा इंच जास्त एक्स्ट्राचा वाढवून घेतल्याच्या नंतर मुंडा अर्धा इंचाने वाढवल्याच्या नंतर आपल्या ब्लाऊजला व्यवस्थित फिटिंग बसते. तर हा आपला कापून तयार होत आलेला आहे. हे कापून झालेलं आहे आपलं. हे कापून झालं तर आपल्याला कटोरी कापायची आहे. त्यासाठी कटोरी ही आपण पहिली डार्क करून घेऊ. डार्क करून घेतलेल्या कटोरीचा आपण हा आकार डार्क करून घेऊ. आणि आता ही आपण कटोरी कापडावरती कापायची. तर कापड हा क्रॉस कापडवरतीच कापायची आहे. कटोरी ही क्रॉसमध्ये ठेवायची जेणेकरून ती फिटिंगला व्यवस्थित बसेल. क्रॉसमध्ये ठेवली कापडावरती की ती व्यवस्थित फिटिंगला बसते. आता ही आपण क्रॉसमध्ये ठेवली आहे आणि आपण बाहेरच्या बाजूने फक्त एक आकार काढून घेतला आहे आणि बाकीचं आपण छापून घेऊया. हा आकार आला तर हा आपण मार्क करून घेऊ. चॉकने व्यवस्थित आकार तयार करून घेऊ. तर कटोरीच्या खालची बाजू जी आहे तिथे 1.5 इंचाने आपल्याला वाढवायचं आहे. दोन्ही बाजूने 1.5 इंच वाढवून घेतलं आहे आणि वरच्या बाजूने अर्धा इंचाने वाढवून घ्यायचं आहे जेणेकरून कटोरी आपल्याला मोठी मिळते. आता हे दोन्ही बाजू जोडून घ्यायच्या आहेत. आपल्याला अशा प्रकारे कटोरी वाढवून भेटते. आता या दोघांचाही मध्य घ्यायचा आहे. आपण मध्य घेऊ आणि खाली 1.5 इंच वाढवून घेऊ. इथे एक रेषा आखून घेतली. क्रॉसमध्ये आहे कापड. आता इथे ह्या दोन्ही रेषा जोडून घेऊ. या दोन्ही रेषांना आपण जोडून घेतलं. ही आपली कटोरी झाली आहे. आता आपण कटोरी कट करून घेऊ. कटोरीला आता आपण कट करून घेत आहोत. हे वाढवून भेटलेली आपल्याला कटोरी आहे. 1.5 इंचाने आणि वरून अर्धा इंचाने वाढवून ही कटोरी वाढवली जाते. त्यानुसार 44 छातीची ही कटोरी वाढवली आहे. तर हे वाढवलेल्या कटोरीने 44 छाती असल्या कारणाने याचा टक्स पॉईंट खालपासून ते 2.5 न घेता 3 घ्यायचं आहे. 3 वरती आपण घेतलं आहे आणि खाली 1.5 इंच 1.5 इंचावरती मार्क करून घेतलं. आणि आता आपण या दोन्ही रेषांना जॉईंट करून घेऊ. हे दोन्ही पॉईंट जर जॉईंट करून घेतले तर ही अशा प्रकारे तुम्हाला कटोरी भेटेल. आता आपल्याला योगपट्टी काढायची आहे. योगपट्टीसाठी
कमरेचा चौथा भाग घेतला आहे प्लस 1.5 इंच, त्यानंतर 3 इंच दोन्ही बाजूने घ्यायचे आहेत, 3-3 इंच, आणि सरळ रेषा एक आखून घेतली. सरळ रेषा आखून घेतल्यानंतर वरच्या बाजूला 1 इंच वाढवून घेतलं आपण. त्यानंतर छातीचा 10वा भाग घेऊन आपण हा असा गोल आकार द्यायला, जेणेकरून योगपट्टीचा हा आकार आपल्याला व्यवस्थित भेटेल. हा आपला गोलाकार व्यवस्थित आकार योगपट्टीला आलेला आहे. आता याचं आपण कटिंग करून घेऊ. ही तयार झाली आपली योगपट्टी.